संवाद संस्कृतीचा वारंवार या ठिकाणी उल्लेख होतोय. म्हणजे चला आपापसात आपण संवाद साधला असता. आता तुम्ही त्याबद्दल आवाहन देखील केलेलं होतं की चला चर्चा करायची असेल तर तुम्ही समोर या, मी बोलायला तयार आहे. पण मग जर तसं झालं असतं किंवा तसं तुम्ही करण्याचा प्रयत्न केला किंवा तसं घडू नये यासाठी प्रयत्न होण्यात आले म्हणून ही वेळ तुमच्यावरती आली असं म्हणायचं का? खरं तर इथं जे काय आता अक्षय भोसले बोलले, हं, जे पंढरपूर मधले एक पुस्तक विक्रेते आहेत, संभाजी भिड्यांचे कार्यकर्ते रामकृष्ण वीर हं, हे बोलले. हे प्रत्येक वेळेस दोघं चर्चेत असतात. हं, मगाशी मला त्याच्या दोन गोष्टीचा खुलासा करू द्या. अक्षय भोसलेंनी जे सांगितलं त्यांच्यावर आरोप केला, त्याला रामकृष्ण वीर आणि अक्षय भोसले दोघांनाही मी पुन्हा सांगतो आणि महाराष्ट्रालाही सांगतो, माझ्याकडे शासनाचा जी.आर. आहे. ज्या 2024 आणि 25 मध्ये दिंड्यांना 20,000 रुपये प्रत्येक दिंडीला अनुदानाचा विषय होता. बर तो मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेला आहे. हं, एक दिंडी आहे जी नामदेव महाराजांची आहे, ती वाखरीला येते स्वागतासाठी. त्या एका दिंडीच्या 43 दिंड्या दाखवल्या, 43 वेगवेगळ्या व्यक्ती दाखवल्या हं, आणि त्याची मी माहिती घेतली. तो बर जी.आर. जो आहे तो मिळवला आणि हे सगळं माहिती घेतल्यानंतर असं कळलं की या दिंड्याच नाहीयेत. एकाच दिंडीच्या 43 दिंड्या दाखवल्या वैयक्तिक वेगवेगळ्या लोकांच्या नावाने हं, यांनी 17,20,000 रुपये शासनाचे लुटले आणि त्या शासनाच्या जी.आर.च्या प्रत मध्ये अक्षय भोसलेला ती प्रत आहे. आता जाऊ द्या तो मुद्दा बाजूला ठेवू. हं, पण जे काय आता इथे अप्रत्यक्ष समर्थन करतात, कुठंतरी आळीमिळी गुपचिळी पद्धतीनं कुठंतरी निषेध नाही करत आम्ही, परंतु समर्थनही पण करत नाही, परंतु काळं तोंड वगैरे. अरे तुम्ही, मला जो हल्ला झाला हा मी पहिला नाही हल्ला झालेला. हा हल्ला ज्ञानेश्वर महाराजांच्यावर पहिला केला, त्यांना वाळीत टाकलं होतं. तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या, त्यांना मारहाण केली होती. चोखोबांना मंदिरात प्रवेश दिला नव्हता. एकही संत निर्विवाद सोडलेले नाहीत. सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंना सोडलं नाही. कोणाला तुम्ही सोडले? मला तरी तुम्ही काय सोडणार आहात? आणि मला मारल्याने फरक पडणार नाहीये. विचार मात्र जिवंत राहतील. येतो तुकाराम वीर महाराज महाराज म्हणले, येतो. मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. त्यामुळे तुम्ही संवादाची जी भाषा करताय, हं, मी जाहीर आव्हान दिलंय. हं, 21 प्रश्न मी विचारले होते. 21 प्रश्न हे तात्विक होते. ही घुसखोरी जी 20 लोकांची मी जाहीर केली, हं, ही वैचारिक घुसखोरी केलेली आहे. जे संत परंपरेला किंवा संतांच्या विचारधारेमध्ये मनुवादी विचाराची लोक घुसलेले आहेत, वर्णवर्चस्ववादाची लोक घुसलेले आहेत, कर्मकांड मानणारी लोक घुसलेले आहेत. म्हणून ती 20 नावं मी जाहीर केलेली आहेत. त्यातले काही जण गुन्हेगार आहेत. तुम्ही लातूरचं पाहिलं असेल, विशालजी तुमच्या चॅनलने दाखवलं. बरोबर आहे. तुले हं, महाराज जो सप्त्याचे 2 कोटी रुपये घेऊन पळालाय, तो त्या 20 घुसखोरांच्या पैकी तो एक आहे. अजून सगळे आहेत. या सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे. ज्या लोकांचे हे साधू संत, अहो साधू संत शेवटचे निळोबाराय होऊन गेले, त्याचे राष्ट्रसंत गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज होऊन गेले. परत कुणीही संत झालेले नाही. हे सगळे भोंदूगिरी जर स्वतःला संत म्हणून घेत असतील तर आम्ही ही लढाई अजून तीव्र करणार. महाराष्ट्रामध्ये संतांचा खराखोरा विचार आम्ही सांगणार बर आणि ही वैचारिक तात्विक लढाई आम्ही लढत राहणार. अक्षय महाराज माझ्यावर भोसलेंकडे कितीही जाऊया. हल्ले करा, अक्षय मी मागे भोसले हटणार नाही. त्यांनी म्हटलं त्यांची जाहीरपणे संवाद साधण्याची तयारी होती मला मला होती उलट मला उलट विशालजी कौतुक वाटतंय मला, की ते वारंवार सांगतात की त्या प्रतिमध्ये अक्षय भोसलेचं नाव कसं काय? अरे बाबा, मागणी करणारा मी होतो की या वारकरी दिंड्यांना पैसे द्या. मग तो अर्ज करतो, त्याला ती प्रत मिळताना माहिती करता. हं, त्यात माझं नाव होतं एक. ते ज्या रामदास महाराजांच्या दिंड्यांविषयी बोलतात, आता ते विस्ताराने ते बोलणार नाही, आपल्याकरता विषय वेगळा एपिसोड करू. पण त्या वारकऱ्यांना जर पैसे मिळाले असतील ना, लाड्याला का केल्या? 43 खोटे अनुदानं का दाखवली? आणि वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस भगवा गंध लावून येता, भगवी कपडे घालून येता. वारकरी संप्रदायात तुम्हाला जय श्रीराम करायचे. आज बरं, संग्राम विकास पांढरे लांडेजी. सुद्धा किंवा हे 20 लोक आहेत, लांडेजी हे 20 सांगा लोक सुद्धा आता, रोज जय आपल्या श्रीराम लाड्याला म्हणतात. वारकऱ्यांचा मुद्दा बरं त्यांना त्यांचा मुद्दा पूर्ण करू द्यात ना विकासजी. हा काय आहे, चांगले वैचारिक मुद्दे मांडताना अशा लांड्याला मडा करायचे आणि आपले मुद्दे पुढे ओढून न्यायचे आणि नंतर फेसबुकवर येऊन खाली फालतू कमेंट करत बसायच्या. माझा मुद्दा एवढाच आहे. ऐका माझा मुद्दा एवढाच आहे. मी अजूनही वेळ गेलेली नाही. आता एखादा प्रसंग असा घडलाय, आज वारकऱ्यांना आव्हान आहे, बाबांनो असं काही करू नका. तुकोबारांनी सांगितले, भले तर देऊ काशीची लंगोटी, अठाळ्याच्या माती हनू काठी. काठी सांगितलंय, पण ती हातातली घेऊ नका बाबांनो, ती विचारांची घ्या. अहो ती सांकेतिक आहे अक्षय भोसलेजी. ते वाक्य सांकेतिक आहे, शब्दांनी आपण मांडू शकतो. पण संग्राम बापूने आज विवेक सोडला. विशालजी, मी तेच म्हटलं की ही वैचारिक तरी काठी. कोणाला बोलले होते? ही आता कोणाला बोलले होते? लवांडेजी जर थांबता का तुम्ही? बोलू देत. विकासजी त्यांना त्यांचा मुद्दा मांडू देत, पूर्ण करू दे. हा बोला. हा संग्राम भंडाऱ्यांनी जे काही त्यांच्या अंगारती ओतलंय, मला ते प्रथम दर्शन असं वाटते की विकासजींचा एवढा सगळा अभ्यास पाहता किंवा संग्राम भंडाऱ्यांची म्हणजे काही भूमिका पाहता, ती शाही असेल असं मला वाटत नाही. मला वाटतं की त्यात बुक्का असावा. आणि लवांडे जे पांडुरंगाचे भक्त आहेत,
तर मला वाटतं की त्यांनी निषेध करण्याऐवजी त्यांनी असं उलट अभिनंदन सांगितलं पाहिजे की माझ्यावरती पांडुरंगाचा बुक्क्याचा अभिषेक केला की काय, ते दुधाने कुठे अभिषेक करत बसलेत पुन्हा एकदा. भोसले, बुक्का पांढरा असतो का? बुक्का कसला असतो माहितीये का? तुमच्या कपाळाला बुक्का नाहीये. तुम्ही कसला बुक्का म्हणता? अहो, पेट्रोल सदृश ज्वलनशील पदार्थ माझ्या अंगावर ओतलाय, तुम्ही बुक्का म्हणता काय त्याला? लाज वाटली पाहिजे. अरे काय म्हणजे काहीतरी आपण बोलायचं, काहीतरी विरोध करायचे. मला वाटतं की लवांडेंचे सगळे निरर्थक आरोप आहेत आणि त्यांना वैचारिक लढण्यात आता काही स्वारस्य वाटत नाहीये. त्यामुळे ते असे काही आरोप कोणावरही करत सुटलेत आणि आपण कसे मोठे, आपण कसे स्थिर स्थावर किंवा माझ्या जीवाला धोका आहे हा अक्षय दाखवण्याचा भोसलेजी, तुम्ही म्हणतात की बुक्क्याचं पाणी होतं, त्यांनी जो अनुभव घेतला त्यांच्या अंगावर ते पडलं आणि आताही त्यांना त्रास होतोय, तर माणूस काय खोटं बोलणार आहे का? त्रास होत असलेला माणूस इतका आक्रोशाने बोलणार नाही. लक्षात घ्या, ते ज्या पद्धतीनं आरडाओरडा करतायत की नाही त्यावर सिद्ध होत आहे की त्रास पुणे पोलिसांना सांगा ते बुक्क्याचं पाणी होतं म्हणून. जा लोणी का बोलला आणि पोलिसांना सांगा ते बुक्क्याचं पाणी होतं म्हणून. काय मी आता मीडिया पुढे सांगतोय ना, मला असं वाटतं की ते बुक्क्याचं पाणी असेल. तुम्हाला तसं वाटतं? गुंडगिरी बंद करा. या गुंडगिरीला आम्ही भीक घालत नाही, या गुंडगिरीला भीक घालत नाही. अधिक डबल जोराने तुमचा भोसका फाडत राहणार, तुमचा भोसका फाडत राहणार. आपल्या गुरुवार्यांचा अपमान उघडी करणार. उघडी आहे. तुम्ही बरं, मला इतरांनाही संधी द्यायची. विकासजी, अक्षय